गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री जनार्दनाय नमो नमः। ओम जनार्दनाय नमः। ओम जनार्दनाय नमः। ओम जनार्दनाय शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज की जय। बजरंग बली की जय। निवृत्तिनाथ महाराज की जय। हृदयेश्वर भगवान की जय। त्र्यंबकेश्वर भगवान की जय। गंगा गोदावरी मैया की जय। सब साधु संतन की जय। पूज्य निष्काम कर्मी योगी जगद्गुरु जगदंबरी सद्गुरुबाबांच्या कृपा आशीर्वादाने श्री बाबांचे उत्तराधिकारी श्री श्री देवान महामंडलेश्वर स्वामी शांती बाबांच्या प्रेरणेने प्रमुख उपस्थितीमध्ये वार्षिक नागपंचमी नमस्कार सोहळा भगवान हृदयेश्वराच्या साक्षीने भगवान कंबकराजाच्या साक्षीने गंगा गोदावरी याच्या या तीरावर जलचस्पद प्रसिद्ध झालेली अशी पावन पुण्यभूमी ही त्र्यंबकेश्वरी नगरी पूर्ण जगदिगंत भगवान कंबकराज म्हणून ज्यांच्या कृपा आशीर्वादाने परंतु बाबांच्या कृपा भगवान हृदयेश्वराच्या त्याप्रमाणे भगवान कंबकराज सर्व त्यांनी प्रथम साष्टांग दंडवत करूया। या ठिकाणी अत्यंत सद्गुरुनिष्ठा भाव असलेले सर्व गुरुभक्त प्रत्येका कोणी नाशिक जिल्ह्यातले असतील, कोणी जळगाव जिल्ह्यातले असतील, कोणी संभाजीनगरचे असतील, अशा वेगवेगळ्या तालुक्यातून वेगवेगळ्या गावातून या ठिकाणी आलेले हे बाबाजी प्रेम करणारे गुरुभक्त, त्याच अनुषंगाने ह्या ठिकाणी काही माता भगिनी बसलेले, आमचे गायक वादक ह्या ठिकाणी हृदय हे राहुल शिंदे असतील, त्याच अनुषंगाने ब्रह्मचारी आश्रमी संत ब्रह्मचारी नावांचे महाराज असतील, सर्वांच्याच हृदयस्थानी असलेल्या भगवंताला वंदन, या भूमीला वंदन। जो वार्षिक जपानुष्ठान सोहळा बाबाजींनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये कार्यामध्ये प्रथम अनुष्ठान जसं स्वतः आधी केले मग सांगितले संत वचनाप्रमाणे स्वतः बाबांनी जप तपानुष्ठान करते ऋषी मुनी जन या जनता जनार्दनासाठी आपण तर ऋषी होऊ शकत नाही, मात्र योगायोगाने आपण ह्या 8 दिवसाच्या ह्या साधक अनुष्ठानामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात। म्हणून प्रथम सर्व अनुष्ठानार्थी महामंडलेश्वर स्वामी शांती बाबांच्या वतीने सर्वांचं टाळी वाजवून अभिनंदन करूया, सर्वांना धन्यवाद देऊया। कारण अनुष्ठानी परंपरा अनुष्ठान परंपरा पहिले ऋषीमुनी करायचे। ऋषीमुनी म्हणजे
जसं आपल्या बाबाजींनी 16 वर्ष तप केलं. किती वर्ष? 16 वर्ष तप साधना केली. मात्र आपण 16 वर्षाने बसू शकत, 16 दिवस सुद्धा बसू शकत. काही 15 दिवसाचं अनुष्ठान करतात, काही 21 दिवसाचं करतात, काही 6 महिन्याचं अनुष्ठान करतात, काही भक्त तुरळक. मात्र जप तप अनुष्ठान करतो ऋषी मुनी जन. म्हणून जनता जनार्दनासाठी बाबाजींनी 8 दिवसात अनुष्ठानामध्ये मौनव्रतामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी साधक अवस्थेमध्ये आपण सर्वजण उपस्थित आहात. भाविकांनो, अनुष्ठानाचा मार्ग एकदा साधा आणि सोपा. 8 दिवसाच्या काळामध्ये आपण व्यवस्थित बसा बरं सर्व. तुम्ही इथं साधनेमध्ये ज्या अनुष्ठानानं आपलं काय झालंय, कुटुंबाचं कल्याण झालं, हित झालं, सुख मिळालं, शांती मिळाली, संपत्ती मिळाली, ऐश्वर्य मिळालं. कोणामुळे मिळालं? सर्व सद्गुरू बाबांच्या महामंडळेश्वर स्वामी शांती बाबांच्या आशीर्वादाने. बाबाजींनी अनुष्ठानाची परंपरा सुरू केली. ती परंपरा सुरू केली आणि त्यांचा वटवृक्ष महामंडळेश्वर स्वामी शांती बाबांनी महिन्याला आपलं अनुष्ठान महिन्याला अनुष्ठानाच्या माध्यमातून व्यसनमुक्त आपण झालो होतो. नवे नवे आपल्या जीवनाला एक चांगली पद्धती दिशा मिळते आणि आपलं कुटुंब सर्व काय कोणत्या मार्गाला लागतं? संत मार्गाला लागतं, सत्मार्गाला. हा कसा आहे? तुमचा भाव, श्रद्धा आणि विश्वास. मग तुमच्यामध्ये भक्तीची ही ज्योत तुमच्या हृदयामध्ये रुजवण्याचं काम परमपूज्य महामंडळेश्वर स्वामी शांती बाबा. भक्तीची ज्योत ही रुजवण्याचं काम. म्हणून तुमचं बघा ह्या ठिकाणी जप तप अनुष्ठान करते ऋषी मुनी जन. कारण अनुष्ठान तुम्ही 8 दिवसामध्ये 1.25 लाख हा आपला झाला पाहिजे. जर त्याचप्रमाणे आपण सुचिरभूत आपण राहिलं पाहिजे. शौचाला गेलो तर आपण काय केलं पाहिजे? आपले अंगावरले जेवढे कपडे तेवढे आपण ओढले गेले सुचिरभूत पवित्रपणा. लघवीला गेल्यानंतर आपण हातपाय धुतले पाहिजे. इतकं पवित्रपणा तुमच्यामध्ये राहिला पाहिजे. आणि आपला 1.25 लाख जास्तीत जास्त जप 8 दिवसामध्ये पूर्ण झाला पाहिजे. त्यावेळेस आपल्याला एका अनुष्ठानाचं पुण्य प्राप्त होत असतं. म्हणून बघा फार अशी बघा पूर्ण ज्योतिर्लिंगाच्या ह्या ठिकाणी आपण ह्या पावन पुण्यभूमीमध्ये त्याच पद्धतीने सद्गुरू बाबांची अशी एकही जागा नसेल का पालखी टेकलेली आहे की नाही. आणि बाबाजींनी 16 वर्षाचं तप साधनेच्या कालखंडामध्ये त्यांचे पाय काय गेले? पाय त्यांनी कोणासाठी गमावले? तुमच्या आमच्यासाठी. जगाच्या कल्याणात संतांची भूती देह कष्टविधी परोपकार. कारण जगाच्या कल्याणात संत येत असतात. अशी दिव्य महापुरुषी ऋषी परंपरा, संत परंपरा सद्गुरू बाबांनी सुरू केली आहे. आणि समाजहितासाठी म्हणून अवरात्र ज्यांनी जे बाबाईची परंपरा चालली परमपूज्य महामंडळेश्वर स्वामी शांती बाबा. बरोबर की नाही? आज बाबा इथं स्टेजवर नाही आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे. बरोबर की नाही? राहुल आहे का? राहुल बाबा का कारणाने या ठिकाणी आज आपल्या कार्यक्रमामध्ये तब्येत ठीक नसल्यामुळे बाबा या ठिकाणी आज उपस्थित नाही. पण तरी बाबा इथं नसले पण मात्र आकाशामध्ये घार विंडते. पण तिचं लक्ष कोणाकडे असतं? घार म्हणजे आकाशी चित्त तिची पिलापासून. हां, बाबा जरी आज ह्या ठिकाणी नसले पण लक्ष कोणाकडे आहे? पिल्लाकडे. म्हणजे तुमच्याकडे आहे बघा बाबांचं. रोज ह्या ठिकाणी फोनवर करत नाही, आढावा घेतात, विचारतात. म्हणून बघा आपलं नागपंचमीच्या हा पर्व काळपासून काय झालं? अनुष्ठानाचा शुभ आरंभ नागपंचमीचा. म्हणून श्रावण प्रत्येक महिन्याचं महत्त्व वेगवेगळं बाबांनी सांगितलं. बघा चैत्राचं वेगळं आहे. चैत्रामध्ये बाबांनी गुढीपाडव्याचं अनुष्ठान शुभारंभ केलं. कोणतं? वार्षिक गुढीपाडव्याला जाते गाव ह्या ठिकाणी पुण्यकर्म करायचं. इतर महिन्यामध्ये पुण्य होतात. मात्र जसं माऊलीने म्हटलेलं आहे आर्यमुखी म्हणा पुण्याची गणना पुण्याची गणना.
एवढे जे नागपंचमीचं अनुष्ठान असेल, वैशाखामधलं आपलं अक्षय तृतीयाचं अनुष्ठान असेल, बरोबर आहे का नाही? आणि पुढचं अनुष्ठान कोणतं आहे? श्रावणामाय महिन्यामधलं, श्रावण मासामध्ये. म्हणून श्रावण महिन्यातलं ते श्रावण महिन्यातले 8 दिवस तुमचे कुठं झालेले? आपल्या अनुष्ठानामध्ये. आपण घरी जप तप करू शकत, कारण जागे जाग्याचा महिमा काय? जागे जागेचा महिमा सद्गुरु बसवले रामा. जागे जागेचा महिमा सद्गुरु बसवले रामा. काया जागेचा महिमा सद्गुरु बसवले रामा. काया जागेचा महिमा सद्गुरु बसवले रामा. सद्गुरु बसवले रामा. सद्गुरु बसवले रामा. बाबाजी बसवले रामा. बाबाजी बसवले रामा. काया जागेचा महिमा गोकुळ बसवले रामा. काया जागेचा महिमा गोकुळ बसवले रामा. ही जागा जी दिसते, ही जागा पहिले कशी होती? डोंगर होता, डोंगर. जे आता हे आवणे केले ना, तुम्ही श्रमदान गेले असेल काल किंवा आज गेले असते. आवणे पहिले कसे होते? पहिले डोंगर होता, डोंगर. आणि त्या डोंगरावर हे डोंगरावर कसं केलं? टिकवणं खोदायचे बाबाजी, खोदायला लावायचे तुमच्यासारख्या भक्तांच्या माध्यमातून. काही बैलांना नांगरायचं, केनीने काय करायचे? सपाटी करत. बैलाच्या केनी ट्रॅक्टरच्या हातात निघाले, जेसीबी आता आले. त्या काळामध्ये बघा, त्या काळामध्ये टिकाऊ पावडे हातात, बैलाची केनी, बैल नागा चालायचा. त्यावेळेस या ठिकाणी बाबाईंनी काय केलं? आता आपण या ठिकाणी सहज म्हणतो, काय कमी आहे बाबाला, पण सहज असं जे काय झालं, सहज असं जे झालेलं नाही. फार कष्ट घेतले बाबाईने. काय केलं तुमच्या आमच्यासाठी? कष्ट. म्हणजे कधी उन्हाचा सुद्धा कधी विचार केला? उन्हाचा विचार केला नाही, थंडीचा विचार केला नाही, पावसाचा अजिबात. अशा पावसामध्ये सुद्धा बाबाईची पालखी कुठं असायची? शेतामध्ये. भाविकांना जे शेती दिसते ना, ही शेती इथली, हे डोंगर दगड काढायचे, त्याचे काय करायचे? बांध करायचे, बांधायला लावायचे. अनेक संन्यासी साधक होते त्या काळामध्ये, काही भक्त होते. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे, परमपूज्यने महात्माजींना सुद्धा कुठं आले डोळे? कुठं? हृदयेश्वराच्या बाबाईंच्या हा त्र्यंबकेश्वरच्या आश्रमामध्ये बघा, महात्मा सुद्धा काय करायचे? श्रमदान करावं लागायचं बघा, श्रमदान. म्हणून भाविकांनो बघा, या जागेचा महिमा, ह्या जागेवर दिव्य भगवान हृदयेश्वराचे या ठिकाणी काय केले? त्यांनी स्थापना केली. स्थापना करून त्या ठिकाणी दिव्य शक्ती या ठिकाणी काय केली? ठेवली. आणि त्या दिव्य शक्ती तुमच्या आमच्या समाजासाठी, समाजाच्या कल्याणासाठी जेवढं महत्व भगवान त्र्यंबक राजाला आहे, तेवढंच महत्व कुठं आहे? हृदयेश्वराला. पूर्ण ज्योतिर्लिंग जसं त्र्यंबक राज आहे. कारण सिद्ध पुरुषाने जे मंदिराची स्थापना केली असते, ते 12 ज्योतिर्लिंगा समान असतात. कारण सद्गुरू बाबा यांचं वाक्य अमृतोचे. म्हणून तुम्हाला रोज भगवान हृदयेश्वराचं दर्शन होतं. रोज बाबाजींच्या मूर्ती रूपाने बाबाजी मंदिरामध्ये मूर्ती रूपाने विराजमान आहे. रोज तुम्हाला कोणी भाग्यवान असेल, रोज बाबाईला अभिषेक, भगवान हृदयेश्वराला अभिषेक, नवग्रहाचं दर्शन या ठिकाणी. जसं नारायण नागबळी विधी कुठं होतं? महाराष्ट्रामध्ये नारायण नागबळी विधी कुठं होत असतो? फक्त आणि फक्त त्र्यंबकेश्वरलाच होता. कुठं होतो? त्र्यंबकेश्वरला फक्त, दुसरं कुठंही होऊ शकवर नाही. म्हणून असं एक पवित्र ठिकाणी आपण त्या गुरुच्या सानिध्यामध्ये, गुरु घरी तुम्ही या ठिकाणी आले. कुठं आले? गुरु घरी आले. गुरु कसे? जसं सांदीपन ऋषी आणि भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्ण कोणाच्या आश्रमामध्ये होते? भगवान श्रीकृष्ण कोणत्या आश्रमामध्ये होते? सांदीपनी मुनींच्या आश्रमामध्ये होते, ऋषींच्या आश्रमामध्ये. आणि कृष्ण भगवान त्या ठिकाणी कशासाठी गेले होते? गुरुकुलामध्ये शिक्षण घ्यायसाठी. बरोबर आहे की नाही? त्याच पद्धतीने गुरु घरी राहून त्यांनी काय केले? विद्या प्राप्त केली. तुम्ही सुद्धा काही जी विद्या म्हणजे कोणती? आपले विधीची विधी काय आहे? जे विधी आपण सकाळी चिंतन करतो, मनन करतो, पठण करतो, श्रवण करतो, जी विधी, ही विद्या आपली. कोणती विधी? आपली
तशी भगवान श्रीकृष्णाने गुरु घरी राहून काय केलं, ते गुरुजी काय केलं, त्यांनी सेवा केली की झोपून राहिले आपल्याला सेवा केली. माझ्या कोणती सेवा करताना एक दिवस कोणती सेवा करावी लागली. तसं भंडागरामध्ये प्रत्येक आश्रम आपलं म्हणतंय काय, भंडागरी मग वेरुळा आहे, वजर आहे, त्र्यंबकेश्वरला आहे, कारण की जेवढे बाबांचे आश्रम आहे, शिवपूरला आहे, टुटकीला आहे, सगळ्या आश्रमामध्ये कसं भंडागर कशासाठी, तुमच्यासाठी येणार जाणार त्या ठिकाणी काय मिळालं पाहिजे, प्रसाद मिळाला पाहिजे, भोजन मिळालं पाहिजे. म्हणून प्रत्येक आश्रमामध्ये भावाईने भंडागराची निर्मिती केली. मग तसं सांदीपुणी ऋषीच्या मुनीच्या आश्रमामध्ये भंडागर होतं आणि भंडागरामध्ये देवाने कोण गेला त्यांच्यासोबत, सुदामा. आणि भंडागरात गेल्यानंतर आईने काय काय म्हटलं, काय म्हटलं, सरपण नाही सरपण स्वयंपाक बनवायला बरं का. आणि मग त्या कृष्ण भगवान सुदामा कुठे गेलेले, सरपणाला भगवान श्रीकृष्ण देव तर निघून गेले पुढं, पण सुदामा माघार आला. आणि आई काय म्हटले, तुम्हाला सरपणाला काय लागल, उशीर होईल उशीर. त्यामुळे आई काय म्हटले, मी 2 मोठी तुम्हाला काय देते, काय म्हणे, फुटाणे हरभरे भाजून देते. हरभऱ्याचे फुटाणे असते राहुल, जसे राहुल शिंदे सुद्धा कुठं होते, वेरुळा गुरुकुलमध्ये होते. तुमच्या वाणी खाली बसले, खालीच बसले ते, पण आज गायक करतात कुठं बसलेले, स्टेजवर. कशामुळे, ते सुद्धा गुरु घरी राहिले आणि बाबाईची विधी असेल, बाबाईचे नियमांचं पालन असेल, गुरु आज्ञा असेल, त्याचं त्यांनी पालन केलं. काय केलं, पालन केलं. काय पालन केलं, गुरु आज्ञाचं पालन केला. बोध स्वामींनी पालन करावे शिष्याने, केला बोध स्वामींनी पालन करावे शिष्याने, केला पालन करावे शिष्याने, पालन करावे शिष्याने, पालन करावे भक्ताने. केला बोध स्वामींनी पालन करावे शिष्याने, केला बोध स्वामींनी पालन करावे शिष्याने. स्वामी जो बोध तो शिष्यांना काय करायचं असतं, पालन करायचं असतं. आणि जसं भगवान श्रीकृष्ण देवाला सुदामाजवळ किती मोठी हलवत दिली आई ना, 2 मुठी दिली. एक मूठ कोणाची होती, भगवान श्रीकृष्ण देवाला, आणि सुदामा. मात्र ते रस्त्यानंच खात खात गेला, 2 मोठी कोणी खाऊन घातल्या, सुदामाला खाल्लं. कारण दुसऱ्याचा वाटा खाल्ल्यामुळे काय होत असतं बघा, सुदामाला आयुष्यभर काय राहिलं, दारिद्र्य, दारिद्र्य राहिलं. कशामुळे, दुसऱ्या भगवान श्रीकृष्ण देवाचं काय खाल्लं होतं त्यांनी, वाटा खाल्ला. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण देव सांदीपुनी ऋषींच्या आश्रमामध्ये विद्या प्राप्त करण्यासाठी आज काय म्हणतात, वसुदेव वसुतम देव कंसचारण रमण देव रमणानंद देवकी देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु. आज जगात कोण बनले, ते गुरु बनले. म्हणून गुरुचा साधं सोपं आपल्या समोर उदाहरण आहे. गुरुचा आशीर्वाद, जसं सद्गुरु बाबाजी नागा बाबा यांची भेट कुठं झाली, अंधसुल्या ठिकाणी. आणि अंधसुल्या ठिकाणी भेट झाल्यानंतर त्यांचं दर्शन झाल्यानंतर नागा बाबाचे काय होते, हातामध्ये काय होते, धुनी. समोर काय होते, नागा बाबांच्या धुनी होते. आणि हातात काय होते त्यांचे, चिल्लम, बरोबर आहे ना, चिल्लम. त्याच्यामध्ये गाजा, ते म्हणतात ती धुनी सारून घ्यायचं काम कोण करायचं, सद्गुरु बाबाजी स्वामी करायचं. कोण करायचं, धुनी सारून घ्यायचं काम
बाबाजी करायचे, धुनी पेटून द्यायची सेवा. काय करायचे? धुनी सुद्धा बाबाजी करायची, पेटून द्यायची. धुनी सारायचे, धुनी पेटून द्यायचे. एवढंच नाही, तर नागा बाबांचे काय काय असते? पाय दाबायचे, म्हणजे चरण दाबायचे, सेवा करायची. त्यांनी केली सेवा. आज आपल्यासमोर काय ते? आपले सर्वांचे श्रद्धास्थान दैव आणि गुरु सद्गुरू आपल्याला लागले. एवढं तपस्या एवढंच नाही, गुरुसेवा. गुरुसेवा केल्यानंतर ज्ञान प्राप्त होत असतं. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर अंगाला शिष्याला दिलं. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर शिष्याला अंगाला काम क्रोध मोह सारं जर जागृत झाले, त्याची एवढी सेवा करायची असतं, पुण्य विनाशक असतं. म्हणून बाबा नाही, बाबा एक साधा सिद्ध देवाने, निर्वाण देवाने एक मला ड्युटी दिली. नव्हे ते माझे बोल हे निर्धार, मी आहे मजूर विठोबाचा. ते म्हणजे माझं बोलणं हे मला, मी एक निर्धार आहे. देवानं मला ड्युटी दिली आणि मी आहे देवाचा एक मजूर. मी तुमची सेवा करण्यासाठी आलो. असे बाबाजीच्या अमृत वचनाचे परमकोटीला तुम्ही महापुरुष पोहोचले. त्यांनी अनुष्ठानाची परंपरा सुरू केली, तुमच्यासाठी, आमच्यासाठी, आपल्या कल्याणासाठी. बघा, तुम्ही गुरुच्या घरी आले आणि 8 दिवसामध्ये जेवढं जप होईल, जेवढं श्रमदान होईल, तेवढं तुम्हाला काय काय वेळेला मिळणार आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला गुरुचा आशीर्वाद लाभणार आहे, आपल्या गुरुदेवांचा. म्हणून जसं भगवान श्रीकृष्ण सांदीपुनी आश्रमाच्या, सांदीपुनीच्या आश्रमामध्ये देवाची सेवा केली. सद्गुरू बाबा यांनी नागाबाबांची सेवा केली. प्रभू रामचंद्रांची सेवा कोणी केली? हनुमंत. भक्त कोण आहे प्रभू रामचंद्राचे? हनुमंतराय. बरोबर आहे का नाही? प्रभू रामचंद्रांचे भक्त कोण आहे? शिष्य हनुमंतराय आहे. ते कसे उभे होते प्रभू रामचंद्रांच्या समोर? आपल्यासारखे मांडी घालून बसायचे का? एका पायावर तत्पर गुरु आज्ञाचं पालन. गुरु शिष्य कसा असावा? प्रभू रामचंद्रांचं शिष्य आणि हनुमंतरायाचं जिवंत आपल्या समोर, आपला आदर्श समाजामध्ये प्रत्येक गावामध्ये म्हणते. तुम्हाला कोणाचं दिसेल? हनुमंतरायाचं दिसतच नाही. प्रभू रामचंद्रांचं शिष्य भक्त. अशी गुरुभक्ती त्याच अनुषंगाने परमपूजनीय महामंडलेश्वर स्वामी संदीप बाबांना कोणी बघितलं असेल, कोणी बघितलं नसेल. गुरुसेवा कशी करावी, गुरुसेवा कशी करावी, आम्ही स्वतः त्यांना बघितलं. आम्ही सुद्धा बाबांची पुजारी होतो. मात्र बाबाजी जर वेरूळला गेले आणि महात्माजी तिथं वेरूळला असण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असायची. बाबाजी शिंगणालयात असले तर महात्माजी किती वाजता शिंगणालयामध्ये? 4:30 का 3च्या दरम्यानमध्ये महात्माजी बाबाजीला स्नान घालायला हजर राहायचे. गुरुसेवा जवळचं सुद्धा आपल्या जवळच्या जवळ बघायचं. महामंडलेश्वर स्वामी शक्ती किती लांब असले, किती लांब असले, बाबाजी दुपारच्या स्नानाची वेळ जर झाली, किती लांब असले तरी तिथून पळत जायचे आणि बाबाईला काय करायचे? स्नान करायचे. म्हणून गुरु पायी ठेविता भाव त्यांनी भेटे आपोआप देव. म्हणून आपण सर्वजण भाग्यशाली आहे. काय मिळालं आपल्याला? दुसरा देव शोधायची गरज नाही आपल्याला. ज्याची गुरु निश्चित भाव असेल, निश्चित भक्ती असेल त्याला. कारण शास्त्रानं सुद्धा वर्णन केलंय, सद्गुरु देव मोठा म्हणेन तो. ह्या जगामध्ये सद्गुरूपेक्षा दुसरा आपल्यासाठी कोणताही देव मोठा नाही. म्हणून तुम्ही अनुष्ठानासाठी या ठिकाणी नागपंचमीच्या महोत्सव या ठिकाणी श्रावण मासाच्या महिन्यामध्ये अत्यंत पवित्र भगवान शंकराचा आवडता महिना आहे. काय? भगवान शंकराचा आवडता महिना. आणि श्रावण महिन्यामध्ये आपण 8 दिवसाच्या आपण साधनेमध्ये या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. की ते बी बाबाजी प्रतिमा रूपाने पालखीमध्ये या ठिकाणी विराजमान आहे. हसत मुखाने तुम्हाला काय दिसत आहे? बाबाजी आशीर्वाद देत आहे. बाबाजी चैतन्य रूपाने, बाबाजी सूक्ष्म रूपाने, बाबाजी वायू रूपाने, बाबाजी कोणत्या रूपाने येते तुम्हाला दर्शन देते. म्हणून आपण कुठं बसलेलं आहे?
पालखीच्या समोर मग आपण व्यवस्थित बसायचं, व्यवस्थित माळ जपायची. व्यवस्थित माळ जपल्यानंतर व्यवस्थित बसायचं म्हणजे आसन घालून बसायचं. कोणतं आसन? पद्मासन. जेवायला मांडी घालून बसत असतो आपण. जपाला कसं बसायचं? पद्मासनामध्ये बसायचं. बाबाजी साधनेमध्ये कशी बसेल आपण नाही बसू शकत सिद्धासनामध्ये. ते 12-12, 16-16 घंटे बाबाजी सिद्धासनामध्ये बसायचे. असं अलग लक्षात. पण तुम्ही पद्मासनामध्ये बसा. पद्मासन म्हणजे ऐक, डावा पाय उजव्या मांडीवर, त्याला म्हणतात पद्मासन. म्हणून आपण सर्वजण मागे आले की बाबाईसारखे आपण काय मागायचे? बाबाईकडे आपण सेवा काय मागायचे? आपण सगळं सोडून देतो. मला काय दे? संपत्ती दे, संतती दे, इतके इतके पैसे दे. ते तुमच्या कर्माने तुम्हाला मिळणार बरं का अनिल भाऊ. काय मिळणार? ते तुमच्या कर्मानुसार, गुरुसेवेनुसार तुम्हाला ते प्राप्त होईल. आणि अनेक जण बाबाईच्या कृपेनं काय झालं, त्यांना सर्व काही प्राप्त झालं. पण सर्व काही. बरेचसे भक्तांना काही बघा सायकल नव्हती तर मोटरसायकलच्या अजून 4 चाकीचा गाडी आहे की. सगळं काही गुरुकृपेने सर्व काही प्राप्त. जसं तुम्हाला सांगितलं राव शिंद्याचं उदाहरण. त्यांना कोण प्राप्त झाले? सरस्वती. संत कृपा झाली मला तर फळाशी. गुरुचा आशीर्वाद आल्याशिवाय, गुरुचा आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय सरस्वती सुद्धा प्रसन्न होत नाही. गुरुसेवेचा महिमा मोठा. म्हणून बघा भक्तांनो, भाविकांनो, आपण काय करतो? गुरुसेवा. सेवा कोणती करायची? जय जय जनार्दन देवा तुमची सेवा. जय जय जनार्दन देवा निरंतर घडो तुमची सेवा. जय जय जनार्दन देवा निरंतर घडो तुमची सेवा. जय जय जनार्दन देवा निरंतर घडो तुमची सेवा. 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 जय जय जनार्दन देवा निरंतर घडो तुमची सेवा. जय जय जनार्दन देवा निरंतर घडो तुमची सेवा. निरंतर म्हणजे एक दिवस सुद्धा आपलं खंड होता कामा. मग तुम्ही म्हणा सेवा कशी करायची? तुमच्या घरामध्ये रोज देवघर आहे का नाही? देवघर म्हणजे आपलं सर्वांचं दैवत म्हणजे बाबाजी. बाबाजीचं फोटो आहे आपल्याकडे. रोज त्यांनी जे सांगितलं आपण ते नित्यकर्म करायचे. नित्यकर्म किती वाजता उठायचं आपण? सकाळी. कोणी 4:30ला उठतं, कोणी 5:15ला उठतं, कोणी 5:30ला उठतं. बरोबर आहे की नाही? सकाळी उठून स्नान संध्या उगायच्या आत आपली विधी आरती आटपट आटोपली पाहिजे सुचिरभूत. मग 5:15ला कसं काय विधी आपली होऊ शकते? उठल्यानंतर आपला दिवसच उगवतो आहे का? सूर्य उगायच्या आत आपली विधी आटोपली पाहिजे. 15 मिनिटाची बालविधी. म्हणून बघा जी विधी एक बाबाजीनं आपलं कुठं जायचं काय कोणतंच साधन सांगितलं नाही. एकदम साधं आणि सोपं सर्व आपल्याला बाबाजीत दिलं. सर्वांना दिलं ज्याच्या ज्याच्या सेवेप्रमाणे. जसं इथं तुम्हाला आज रोज ब्रह्मगिरी दर्शन दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याला नाही यमपुरी. रोज तुम्हाला ब्रह्मगिरीचे दर्शन होतं. बरोबर. रोज त्र्यंबक राजाचे दर्शन होतं. गंगा गोदावरी मैयाचं दर्शन, हृदयेश्वर भगवंताचं दर्शन, आपल्या गुरुदेवांचं दर्शन होतं, महात्माईचं दर्शन होतं का नाही? 8 दिवसामध्ये. तुम्हाला 8 दिवसामध्ये एवढा लाभ तुमच्या घरी मिळाला असता का? अजिबात मिळाला नसता. त्यातल्या त्यात रोज तुम्हाला फला सिद्ध पुरुषाच्या ह्या झोळीमध्ये आलेलं जे मग कोणतं असं बघा फला साबुदाणा खिचड असेल, कढी भगर असेल, लोकांनी दिलं. कोणाच्या झोळीत टाकलं? ते तुमच्या झोळीमध्ये नाही टाकलं. लोकांना केलेलं दान. भगर असेल, साबुदाणा असेल, फळा असेल, ऐक ते बाबाईच्या झोळीमध्ये आलं. ते झोळीमध्ये आलेलं. ह्या ठिकाणी आमचे अनुष्ठानाची कमिटी मग दीपक भुवा असतील, अजून कोणी त्यांना जोडी रमेश भाऊ झमोन असेल, आपले इथले मॅनेजर असतील, बाबूराव मौले. कोण? बाबूराव मौले मोहाडीकर. हां बाबूराव मौले मोहाडीकर. कोणी भंडागरामध्ये माझी माता भगिनी असते आहे की मंदाताई. आणि म्हणून हा सिद्ध पुरुषातला झोळीमधला जो प्रसाद एक साबुदाणाचा कण
एक साबुदाणा खिचडीचा कण तुमची बुद्धी बघा, ह्या बुद्धीला प्रसन्न करू शकतं. प्रसन्न नाही, तुमचे रक्त शरीरामध्ये जो प्रसाद घेतल्यानंतर प्रसन्न करू शकतं. एवढी मोठी ताकद त्या खिचडीच्या प्रसादामध्ये. बाबाजींच्या चरणावरचं फूल ज्या वेळेस प्रसन्न पाणी टाकलं जाईल त्यावेळेस त्या प्रसादामध्ये शक्ती त्या ठिकाणी तयार होते. त्या प्रसादामध्ये तो प्रसाद तुम्ही काय करता? प्रसाद आहे प्रसन्नता. प्रसाद काय करतो? तुम्हाला प्रसन्न करतो. कुठली मंडळी? हा, नाशिक. म्हणून बघा बालकांनो, या ठिकाणी तुम्हाला रोज दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्याला नाही यमपुरी. त्याला यमपुरी जायचं काम नाही बघा. तो कैलासाला जाईल, स्वर्गाला जाईल, वैकुंठाला जाईल, नवे नवे गुरुजनांना जाऊ त्याला जागा प्राप्त होईल. म्हणून बघा ह्या जाग्याचा अलौकिक महिमा बाबा यांच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालाय. आपलं जीवन बदलू शकते या अनुष्ठानाच्या माध्यमातून. आणि भाविकांनो, एवढंच नाही, आपली ही ऋषी परंपरा आहे. ज्या विधीमध्ये बाबांनी स्वतः बघा त्या विधीचं कवित्व केलं. त्या विधीमध्ये पहिल्याच कोणा सांगितलंय? ज्याच्यापाशी पैसा आहे तो काय? हे सोनं. ज्याच्या पुण्य तो काय पाहिजे? विधीचा महिमा पाहिजे. विधीचा महिमा पाहिजे. एक एक अक्षर हे ब्रह्मांड मोलाचं आहे. बाबांच्या मुखातलं वाक्य आहे. विधी ही विद्या आपल्याला बाबांनी दिली. हो, निशंचय, शांकिनी, डांकिनी, नाना प्रकारचे करणी करतो. आपलं कोणताही प्रयोग होऊ शकत नाही. अजून काय दिलं पाहिजे आपल्याला? काय दिलं पाहिजे? आणि बाबाजींनी एकाच वाक्यामध्ये सांगितलं होतं सद्गुरू स्वामींनी, जसं आपण बँकेमध्ये पैसे टाकतो आहे की नाही, मग कोणती महाराष्ट्र बँक असेल, कोणती मध्यवर्ती असेल आहे की नाही, त्या बँकेमध्ये जसा पैसा टाकतो आपण पैसा, तसं बाबाजींची दैविक संपत्ती कुठे ठेवली होती? कोणाला माहिती? कुठे ठेवली होती? त्र्यंबक राजाकडे ठेवली होती. कोणाकडं? त्र्यंबक राजा. जे मी ठेवेल आहे म्हणे त्र्यंबक राजाकडे. साधूंना असं बाबांनी सांगितलं. त्यावेळेला मी घेतलं आणि तुम्हाला सर्वांना काय टाकलं म्हणे? आता देऊन टाकलं माझ्याकडे. मी देवाकडे काही ठेवलं नाही बघा. म्हणून महामंडलेश्वर स्वामी शांती बाबा काय म्हणतात? तो आपल्याला गुरु 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 काय ठेवा? आपला विश्वास ठेवा. काय ठेवा? विश्वास. विश्वास. जसं बघा शब्दामध्ये काय आहे? आपण म्हणतो गुरुवाक्य सदा सत्य. काय आपण म्हणतो? गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म म्हटलं. संतांचं वाक्य कधी असत्य होत नाही. कधीच असत्य होत नाही. कधीच असत्य होत नाही. कधीच असत्य होत नाही. ते त्रिकाल काय असतं? त्रिकाल सत्य. त्रिकाल सत्य. त्रिकाल सत्य. म्हणून हे शब्द आहे बघा संतांचं. आपण शब्द बदलतो. आपल्या शब्दामध्ये काही ताकद आहे का? काही ताकद आहे का? आपले हारमारीवरचे टणकासारखे आपले शब्द आहेत. आपण बोलतोय का करतोय? मात्र सद्गुरू बाबाजी तुम्हाला अनुभव सांगतो. ज्या वेळी पिनाकेश्वर भगवंताचा जातेगावर बाबाजी काही वर्षे त्या ठिकाणी भगवान पिनाकेश्वराचा जीवनोद्धारासाठी त्या ठिकाणी थांबले. मंदिर पाडलं. मंदिराचा कोड बांधायचा. जगत बाबा त्या परिसरामधले वारले. ते आता स्वर्गी गेले. असे अनेक लोक त्या ठिकाणी जुने लोक. आणि बाबाईच्या कारकिर्दीमध्ये अनेक अनुभव महात्माजींना पण आले, आम्हाला आले, अनेक संतांना पण घेतले. प्रत्येकानं आपण जेवढे बसलेले तर तेवढ्यांनी अनुभव घेऊनच बाबाईच्या कुठं आले? तुम्ही भक्ती मार्ग आले. तुम्ही सुद्धा आले नसते. तुम्ही अनेक बाबाकडे गेले, बाबा लोकांकडे गेले. तुम्हाला तिथे काही बरोबर वाटलं, शेवटी फिरून आपलं कुठे यावं लागलं? सद्गुरूच्या स्वामींच्याच परंपरेमध्ये गेल्याशिवाय आपला पर्याय तुम्हाला कळालं म्हणून तुम्ही राज कुठं आले? त्र्यंबकेश्वरला आले. ज्यावेळेस कोट बांधायचा आणि पाऊस यायचा, बाबाजी ते भक्त म्हणायचे, बाबाजी आता पाऊस आलोय, भीता पडते. आणि ते पिता सिमेंट काँक्रीटच्या नव्हत्या, त्या मातीच्या दगड मातीच्या होत्या. पाऊस आला का भीता पडायचा. लोक म्हणायचे ते सेवादारी सेवक मंडळी,
बाबाजी आम्ही आता डबल काय बांधणार नाही. मग त्यांची एक दोनदा परीक्षा झाली. मग बाबाजी सांगायचे आता काय पाऊस शिकू येणार नाही, भाऊ टिकून जायचा. पाऊस काय करायचा, मग लांबून जायचा पिनाकेश्वरच्या ते वरती परिसरामध्ये जिथं बांधकाम चालायचं पिनाकेश्वरच्या तो कोटात, तिथं पाऊस पडत नव्हता. मग असा अनुभव यायचा. मग काही वेळेस बाबाजी अनेकांचे काय करायचे, इथं सुद्धा डोंगर मोठे दगड निघायचे. दगड म्हणजे ट्रॅक्टरमध्ये बसत नसायचे. मग ते परसराम बाबा असते, अर्जुनगिरी महाराज असते, अनेक संत महात्माचे असते, अनेक साधू राहायचे. दगड लोटायचं नाही तो दगड. आणि तो दगड कुठं लावायचे बाबाजी, असं आडमध्ये नव्हते ठेवते, बांधायला लावायला लावायचे. त्या ठिकाणावर गेल्याशिवाय बाबाजी लोटा दगड अजून लोटायचं सांगायचं. आणि मग त्यांना काय द्यायचे बाबाजी, त्यांचा पूजाचा प्रसाद द्यायचा. पूजाचा प्रसाद दिला तर त्यांच्यामध्ये शक्ती ऊर्जा तयार व्हायची. तो मग दोनच माणसं लोक काय करायचं, दोघं काय करायचं, दगड लोटायचे. इतके बाबाईचे ह्या प्रसादामध्ये ताकद वाटते. म्हणून बघा ह्या अनुष्ठानाचं तुम्ही भाग्यवंतांनो, अनुष्ठान इकडे तिकडे फिरायला जाऊ नका. तुम्ही कशासाठी आले, घरादाराचा बायका पोराचा त्याग करून ह्या ठिकाणी साधनेसाठी आले. आणि काही करारे साधन जेणे जोडे नारायण. काही साधन म्हणजे कोणतं साधन, साधं सोपं गुरुमंत्राचा जप, गुरुमंत्राचा जप. म्हणून आपण सर्वजण आपण बाबाईच्या अनुष्ठानाच्या परंपरेमध्ये आणला, सेवा करा. या ठिकाणी अनेक मंडळी तुमचं पुण्य विभागणी होईल. त्या ठिकाणी कसं विभागणी होईल, जे अन्नदान केले त्यांना काही तुमचं 10-5% पुण्य जाईल. जे फलार बनवायचे त्यांना पुण्य जाईल. जे तुमच्या ताटापर्यंत वाढायला राहतात त्यांना पुण्य जाईल. मग तुम्हाला काहीतरी पुण्य, काहीतरी संघ राहिला पाहिजे. त्या बँकेमध्ये बाबांच्या बँकेमध्ये राहिलं पाहिजे. म्हणून अशा पद्धतीने बघा आपण अनुष्ठान करा. आणि 8 दिवसाच्या कालावधी तुम्हाला सद्गुरू बाबांचं काय झालं पाहिजे, अनुभूती. म्हणजे सगुण रूपाचं तुम्हाला बाबाईने स्वप्नातून 4 वाजता दर्शन दिलं पाहिजे. सगुण रूपाचं कधी होईल दर्शन, सतत जप, सतत चिंतन. आणि त्यांचं रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवून ठेवलं पाहिजे, आपल्या हृदयामध्ये त्यांची जागा केली पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला काय होऊ शकते, काय होऊ शकतं, सगुण रूपाचं दर्शन होऊ शकतं. सगुण रूपाचं म्हणजे साक्षात रूप तुम्हाला काय दिसेल, बाबाईच्या जटा, बाबाईचा आशीर्वादाचा हात, बाबाजी हसत मग तुम्हाला आशीर्वाद देऊ लागेल. बाबाजी एवढेच नाही तर विधीला उठ म्हणते. एवढंच नाही तर तुम्ही जर उठत असले तुम्हाला दर्शन देते आशीर्वाद हात तुमचा. त्याला त्यावेळेस तुम्हाला खरं अनुष्ठान त्यावेळेस काहीतरी तुम्ही बाबाजी जर तुम्ही बघितले नसेल पण सगुण रूपात तुम्हाला स्वप्नामध्ये बाबाजी दर्शन देते. अनेकांना स्वप्नामध्ये अनुग्रह दिले बाबाईने, अनेकांना स्वप्नात अनुग्रह दिले. अनुग्रहानं नवे साक्षात रुद्राक्ष दिला त्यांच्या हातून. एवढी तुमची गुरुभक्ती झाली पाहिजे, एवढा तुमचा जप झाला पाहिजे. तुम्ही म्हणता कोणाला दिला, खानदेशमध्ये बेलगंगे ह्या ठिकाणी अनुष्ठान होतं. अनुष्ठान बेलगंगा कारखान्यावर 85-86ची गोष्ट आहे. जळगाव खानदेशमधले आहे की खानदेशमधले लोक आहे कोणी अनुष्ठानाला बसलेले इथं? हां, जुन्या लोकांना माहिती आहे. ते गुलाबराव पाटील असतील, असे 2-4 असे काही लोकांना माहिती. एम.के. अण्णाच्या बायकोला स्वप्नामध्ये रुद्राक्ष आणून दिला, प्रत्यक्ष रुद्राक्ष दिलता बाबाजी स्वप्नात. तर तुम्हाला घडलं पाहिजे. अशी गुरुभक्ती लागेल तुम्हाला, तशी सेवा लागेल. म्हणून आपण काय माहिती पाहिजे त्यांच्याकडं, संपत्ती तुम्हाला आपोआपच मिळेल. म्हणून गुरुसेवा 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, नंतर तुम्ही त्यांची गुरुभक्ती करा. भाव ठेवा, विश्वास ठेवा आणि भजन भक्ती करा, विधीची पाठ करा, विधी घ्या, आरती घ्या. एवढंच नव्हे तर आपल्या कोतीप्रमाणे त्यांच्या कार्यामध्ये दान धर्म करा. तुम्ही द्या असं काय म्हणत गाणं काय चालणारच, कधीच तो बंद पडणार नाही. म्हणून बघा भाविकांनो की आपण गुरुसेवा ही मागितली पाहिजे. का गुरुसेवेचा महिमा मोठा नाही, आनंदाला तटा. कारण गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविनी देवनी तुझ्या पाहता त्रैलोकी म्हणजे गुरुचा राज ठिकाणी. आपण एकच लोक आहे, आपण कुठे फक्त
मूर्ती लोकांमध्ये मूर्ती लोक. गुरु किती लोकांमध्ये? स्वर्ग मूर्ती आणि पाताळामध्ये गुरुचा राजा असतो बरं का. आता तुम्ही इथं बसलेले, पण तुम्ही इथं बसले, तुमचं 8 दिवस घर कोण सांभाळून राहिलं? कोण सांभाळून राहिलं? राहुल बाबाजी, सद्गुरू बाबाजी म्हणायचे, तुम्ही जर बाबाकडे गेले आले तर तुम्हाला घरून आणण्यापर्यंत बाबाला तुम्हाला तिथपर्यंत राहावं लागेल, पुन्हा घरी नेपर्यंत तुमच्या सोबत बाबाला राहावं लागेल. आणि तुम्हाला एवढंच नाही तर बाबा तुमचं काम बाबाला करावं लागेल. काय हे सगळं ज्या समोरची अमृत वचन तुम्हाला सांगू, अमृत वचन ते बोललेलं तुम्हाला सांगतो बायकडे.